गुण असा वेच लागतात। शिक्षण घ्यायचंय पण बरोबर 5 गुण हवेत। आईने मला बायकांचे 5 गुण सांगितले, तेच गुण आज मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांच्या मुली बरोबर आलेल्या नाहीयेत त्यांनी 5 गुण मुलींना घरी गेल्यावर सांगा। माझ्या आईने मला 5 गुण सांगितले। सगळ्यात पहिला गुण, आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई म्हणाली, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू आमच्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस। तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस। वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेने बाजारात फिरता आलं पाहिजे। वडिलांचा सन्मान असते मुलगी, वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी, उमऱ्याची मर्यादा असते मुलगी। एखादा मुलगा वाईट वागला, व्यसनमुक्ती केंद्रात टाकता येतं, 4 दणके घालता येतात, हातपाय मोडेपर्यंत बडवता येतं, पण मुलगी चुकून जरी वाईट वागली, वडिलांना समाजात प्रतिष्ठेने फिरता येत नाही। जेव्हा मी अक्षता टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन, तेव्हा त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस। माझ्या वयाच्या इतक्या बायका तुम्ही समोर आहात, सांगा आईने लग्नात किती भांडी दिली होती आपल्याला? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपण आलं। नवऱ्याला 110 रुपये पगार, 5 रुपये किलो तेल, 2 रुपये किलो साखर, 3 पैशाला चहाची पुडी, आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुईपासनं फ्रीज पर्यंत सगळं काही देत आहेत। तिचंच आहे, सगळं तिचंच आहे। अगं तिचा असू दे पण देऊ नको। आईत दिलेल्याची किंमत राहत नाही। रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो त्याची ऐट वेगळी असते, त्याचा डौल वेगळा असतो।